नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आज इंदापूरला आमच्या दीदीच्या घरी. बघू शकता किती भारी सुंदर घर आहे, फार्म हाऊस आहे. समोरच उजनी इथं बॅकवॉटर पाणी बघा, बघू शकता तुम्ही. थांबा, एकदम कोकणात आल्यासारखा फील येतो. असं म्हणते दारात एकतरी गाय असावी, भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. स्वामी आहे काय तिथं? स्वामी काय करतो? द्यावं म्हणलं जरा सरप्राईज स्वामीला. किती वाजता निघाला होता? मी 2 तास झाले. फ्रेश वगैरे होतो पर्यंत दीदी कुठे गेली? आहे आतमध्ये घरामध्ये. हाय होय, बर. फ्रेश होत होतं वर. हा हा, ओक मामा ओक मामा. आप आहेत का वरी? आहेत आहेत. चला भेटून मग. चला मग काय नाही, निवांत. तुमचं सांगा. काय निवांत आम्ही पण. कसं काय येणं केलं? आपण घर लय भारी बांधल्या. काय नाही, फोन नाही केलं, सरप्राईज म्हणल्यावर आता काय. स्वामीला सरप्राईज कामाला सगळ्यालाच घर लय भारी बांधलं आपण. मस्त बांधलं त्यांनी आता. सध्या शेतकरी. हा, काय चाललंय मग आपण? काय नाही, निवांत. हा सर वांदे काय आपण कुठे गेलो? पिल्या पिले होते का आता इथं? काय बार का पिले आहे, टुकू टुकू वाजवतोय. धरणाबद्दल माहिती सांगतो थोडी. होय का? कधी झालं इथं? घराने 1970 आपलं 77ला पाणी धरलंय. काम चालू. हा पहिलं काय करायची माणसं? काय नाही, धरणाच्या शेती आधी काय शेती करायची. पाणी नव्हतं तेव्हा पाणी पहिलं. नव्हती, विहिरीच्या पाण्यावर करायची. विहिरीचं पाणी काय असेल तेवढं आपलं 1-2 पिकं निघायची. पावसाळ्यात मका झाली की पुन्हा ज्वारी, नाही तर आपलं गहू, असं होतं. पावसाळ्यात पाणी वाढलं हितवर येतं ना. हा बरं, वरी रस्ता लोकांची शेत ती जातात पाण्यात. हा जाते. त्यांना काय पण काय नाही त्यांना, गेलं शेतात. हा पाण्याला गेलं पुन्हा उघडं झाल्यावर करते ती. हा, पहिलं झालेलं आहे मंदिर. पहिलं ते आम्हाला सुद्धा आठवत. त्याच्या आधी झालेलं. हा लय दिवसापूर्वी झालेले. शिद्याची पोरगी आहे, ते पांगऱ्याच्या भैरोबाला जायची रोज रात्री 12 वाजता. ती पांगऱ्याला जायची म्हणल्यावर तिला नवरा आणि पुन्हा सासरा म्हणलेला काही कोणाकडे तरी चोकली म्हणली, प्राप्त जाती म्हणल्यावर. पहिलं त्याचं डेल वाढ माळवादन ते डेल असायच्या, त्याच्यावर बसली राखा तिला. तर आता ती कोंबड्या आणून तिकडं आज परत कोंबड्या आता इकडे उचलल्या. मला काय नाही माहित. मग ती जायची म्हणली पशु आज बघ कुठं जाते म्हणली. हा, म्हणजे कोणी? नवरा सासरा. हा हा हा, म्हणजे महागाई गेली का? भाई महाग त्याला राखाच बसली. आणि ती काय करायची, स्वयंपाक करायला संध्याकाळी बसली की एक निवत बाजूला करून ठेवायची चुलीवर देवासाठी. आणि दररोज तिने आम्हाला पांगऱ्याला भैरोबाला जाणार देवाला रात्री 12 वाजता. शेतून हो इथनं म्हणजे पाण्यातून जायचं. पाणी नव्हतं तेव्हा, नदी होती तेवढी अगोदर. मग ती जायची म्हणल्यावर ती पुढं ही मागत, ती पुढं ही मागत. दोतार खांद्यावर घेऊन जायची अंगावर, दोतार पांघरायची घेऊन जायची. आणि तिथं गेल्यावर काय तेव्हा पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. नदी फुल भरली. ही बाग आली ती बरं राख देखरेख केला म्हणल्यावर नदी फुल भरली की अंगावर दोतार काढले, तिला गडी केली पातावून चौकुनी गडीवर बसली की पाण्यात गेली पोहत पडेल त्या गडीवर बसून. तिला देवच होता ना, प्रसन्न होता बहिणीनाथ. झालं हिट थोड्याकडे बघितलं आता माघारी निघून. मग पुन्हा गेल्यावर मग देवाला देवत ठेवला, पाया पडली.
म्हणली तुला काय आता मला तुझ्या मागे धरणं सुटले हम्म. तुला काय मागायची माग हा. मग ती म्हणली मला काय नको शिदेच्या माणसाला पान लागल्या तेवढं उतर हम्म. दुसरं काय नको म्हणजे मला मग तुला आता मला बी घालवाय तुम्हाला चल हा. तू देव ती पुढं देव माग ती पुढं देव माग हा. सीता आली हम्म. मग ती वाड्यावर देव बहिरीनाथ हा. हा. मग ती वाड्याचं जे वाजल्यावर म्हणलं ही वाजलं म्हणली म्हणली मागायला बघितली कशी देव घालवाय देव म्हणली हम्म. आता मागायला बघितलं हम्म. ती तिथंच गप झाली या तिथं मंदिर. हो ते आता जे हे पहिले एवढं होतं हा. हा. दोन दगार आपलं माता गोड मारलेलं एवढं बारका होतं त्यात बाहेर बसून हे करावं लागायचं हा. हा. मग ती झाली तर पण मग तिनं पुन्हा सासू सासरे सपना जाऊन सांगितलं हम्म. माझं असं असं झालं यार आणि माझं हिथं मला ही केल्याशिवाय मोरं हे जायचं नाही मग ती पांघरे जत्रा जाताना हे आता नाही का बघायचं कावड हा. हा. आज आलती हिथं. कावड. तिथं जाऊन माघारी आली ते कुठं जाते घेत आता कावड? पांघऱ्याला हम्म. पांघरे जत्रा झाली जत्रुणाला हिथं येते पुन्हा हा. भेटायला हा. आता उद्या दुसरी एक येईल हम्म. हम्म. म्हणजे आता ही आपल्या ह्याच्यात कसं वेगळे वेगळे झाले ते ना हा. हा. तुम्ही वेगळेच करायची मी वेगळेच हम्म. करायची हम्म. आता उद्या एक येईल ना उद्या तर परत येईल तिथं सत्पन लई त्या मस्कायचं हा. हा तेव्हापासून ती मस्काय तिथं ही झाली ना मग हे नव्हतं त्याला लेकरून बाळ नव्हतं काय नव्हतं नवीन लग्न झालं लोक हा. कमी वाटत झालं. हो बाबा चहा आणला तुला ठेवू का? दाबून चहा आणला. लय केला. मित्रांनो आता आप्पांनी आपल्याला जी माहिती सांगितली ना मस्काई देवीबद्दल तेच हे देवीचं मंदिर आहे बघू शकताय तुम्ही. इथले लोक खूप मानतात या देवीला. असं म्हणतात की या देवी पुढं मनापासून प्रार्थना केली तर आपली इच्छा पूर्ण होते. पहिले इथं घर बिर नसते ना? नाही नाही इथं नव्हती घर खाली गावात होती सगळी राहायला हा. वस्त्यांवर पहिलं काय करत होते ते माणसं? माणसं काय शेतीच करायची काय पिकायची? ज्वारी गहू हरभरा हम्म. मुलगा मटकी हा. ही पहिली पिकं पावसाळ्यापुरती पावसाची जीवावर नाही हम्म. तुम्ही काय करत होते पहिलं? आम्ही काही तिथे मोठा हाणायचो मोठा होत्या पहिल्या काही इंधन नव्हते मोटरी नव्हत्या स्वतः मोटरी बैलाने मोठ्या हाणायचे 4 हा. बैल 2 बैल परत आपापल्या शक्तीनुसार कोणाचे 4 कोणाचे 2 कोणाची 6 बैल असायची मोठ्याला हम्म. ती मोठा माल घातला तर ते 6 बैलच असायची क्षेत्र भरपूर असलं म्हणजे त्याच्यावरती पाणी आपलं 2 पिकं निघायचे पाऊस काळ झाला तर निघायची नाही तर नाही पाऊस काळ कमी झाला की दुष्काळच हम्म. होतं परत पाणी आल्यावर 3 झाली आता एक चेतादेवी एक झाली हा. चेतादेवी तिथं होती म्हणून तिथं चेतादेवी गेली मग चेतादेवी एक पडलं तिथे खाली मारवाडी 1 नंबर हम्म. ही मारवाडी 2 नंबर माळवाडी 2. हा येऊ का मग? मग ये की कुठं जायचं आता? आता जाऊ धरणावर पाणी बघू तिकडं? हॉटेलला. हा जवळून बघायचं का अजून हा बॅक? मस्त आहे एकदम तिकडं बाहेर बघायला. हां दाजीचं काय आराम चालू आहे वाटतं. हा झोपलाय ते हम्म. गावाला गेलतो जरा बाहेर. तुम्ही कधी आलात? मी परवा हम्म. सुट्टी होती 2 हा. दिवस. हे उजने बॅकवॉटरचं पाणी का? आणि मेन धरण तिकडे आहे का? पावसाळ्यात जाऊ आपण मेन धरण बघायला. बघा मित्रांनो किती भारी सनसेट किती भारी बघा. हलू वाटत नाही इथलं. सनसेट